पवार आज आपल्या जामखेड शहरामध्ये इथं जी आपण आपल्या प्रचारानिमित्त ही सभा घेत आहोत, त्या सभेसाठी या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, या पवित्र भूमीमध्ये राहणारे सर्व स्वाभिमानी नागरिक, निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, ही सभा जरा जास्तच लांबलेली आहे, कारण का आपलं उद्दिष्ट पण तसंच आहे. गेल्या वेळेस जेवढी लीड होती त्याच्यापेक्षा कितीतरी लांब आणि कितीतरी जास्त लीड यंदा या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळवायची आहे. खरं तर या सभेसाठी संजय राऊत साहेब येणार होते. आत्तापर्यंत आणि आत्ता सुद्धा मुंबईच्या एअरपोर्टवर हेलिकॉप्टरला परवानगी मिळावी यासाठी ते वाट बघत आहेत. नंतर 2 मिनिटं फोनवर ते बोलतीलच, पण कदाचित काही लोकांना कळलं असावं की वातावरण हे काय भाजपच्या बाजूने दिसत नाही, आणि मग काय करायचं तर नेत्यांना इथं येऊन द्यायचं नाही, सभेला पोचून द्यायचं नाही, असं काहीतरी करण्याचा प्रयत्न हा काही लोकांनी केला असावा. पण कितीही काही करा, कितीही येऊ द्या, पण इथं झेंडा हा स्वाभिमानाचाच आणि आपल्या पक्षाचाच, आदरणीय पवार साहेबांचा आणि महाविकास आघाडीचाच इथं पुन्हा एकदा फडकणार. मी विनंती करतो, इथं जी प्लास्टिकची तुतारी आहे ती आज या सभेमध्ये वाजवण्यापेक्षा 20 तारखेला जेव्हा मतदान होणार तेव्हा दाबून मतदान करायचं, आणि 23 तारखेला स्वाभिमानाची तुतारी इथं परत एकदा आपल्याला वाचवायची. विकास कामाबद्दल मी बोलणार नाही, तुम्हा सगळ्यांना माहित आहे. आपल्या घरापर्यंत जो विकास आपण तिथं केलेला आहे, या मतदारसंघामध्ये केलेला आहे, त्याची माहिती ही आपण पोहोचवलेली आहे. विकास कामावर 250-300 पानाचं पुस्तक आपण लिहिलेलं आहे. खरं तर ते पुस्तक 500 पानावर जात होतं, पण ते पुस्तक कमी आणि उशी जास्त झाली असती, मोठं झालं असतं, जाड झालं असतं, म्हणून आपण थोडक्यात विकासाची कामं आपण 200-250 पानामध्ये तिथं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तिथं केला. मी आपल्या सर्वांना एवढाच प्रश्न करणार आहे, 5 वर्षापूर्वी या मतदारसंघामध्ये जेव्हा आपण काम करत होतो, जेव्हा तुम्ही तहसील कार्यालयाला जात होता, बीडीओ कडे जात होता, विम्याचा पैसा जेव्हा तुमचा अडकत होता, आरोग्याची अडचण असायची, शिक्षणाची अडचण असायची, कुठेतरी आपल्याला ऍडमिशन घ्यायची असायचं, पण जायचं कोणाकडे असा प्रश्न आपल्याला पडत असायचा. एखाद्या कंपनीमध्ये आपल्याला काम पाहिजे असेल तर मग पूर्वी आपण कोणाकडे जात होता असा एक प्रश्न आपण सर्वांनी केला पाहिजे. गेल्या 5 वर्षामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, पाठिंब्याने माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार झाला, लोकप्रतिनिधी झाला, आणि गेल्या 5 वर्षामध्ये
शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, शेती, महिला सुरक्षता, नोकरी, शिक्षण या सर्व विषयावर आपण गेल्या 5 वर्षामध्ये काम केले आणि छाती ठोक मी आपल्या सर्वांना सांगतो, एवढं काम या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मतदारसंघामध्ये झालं नसेल. माझ्यावर टीका होते, माझ्या विरोधकाकडे टीका केल्याशिवाय दुसरं काय राहिलंच नाही. आपल्या सगळ्यांचे विरोधक राम शिंदे सर काय म्हणतात की ही भूमिपुत्रांची लढाई आहे. अहो राम शिंदे सर, तुम्ही उशिरा जागा झाला. 2019 मध्येच लोकांनी निर्णय घेतलाय की कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला निवडून द्यायचं नाही. आणि 2019ला इथं असणारे मायबाप जनतेने या कार्यकर्त्याला आशीर्वाद दिले, प्रेम दिलेला आहे. गेल्या 5 वर्षामध्ये राम शिंदे सरांना मला विचारायचं, तुम्ही गेला कुठे होता? जेव्हा कोरोनाचा रोग आला होता तेव्हा इथं असणाऱ्या सामान्य लोकांची सेवा करण्यापेक्षा घरी तुमच्या शेतामध्ये, तुमच्या गार्डन मध्ये तुम्ही पाणी घालत होता. एका पत्रकारांनी त्यांना विचारलं, कसा टाइमपास करता तुम्ही? तेव्हा राम शिंदे सर म्हणाले होते, काय आहे, कोरोनाचा काळ आहे, अशात मी किशोर कुमारची गाणी ऐकतो. म्हणजे आम्ही सर्वजण या मतदारसंघामध्ये सामान्य लोकांची सेवा करत होतो, लोकांना औषध देत होतो, ज्याला ऑक्सिजन मिळत नाही त्याला मदत करत होतो. या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं कोविड सेंटर जर कुठं असेल तर ते आपल्या कर्जत जामखेडमध्ये होतं. 28,000 लोकांना आपण तिथं सेवा दिली. आणि तुम्ही काय करत होता तर घरी गाणी ऐकत होता. अहो 90,000 मतदान तुम्हालाही त्यावेळेस मिळालं होतं. त्या 90,000 पैकी काही लोकांना तरी कोरोना झाला असेल. मग काय तुम्हाला सुचलं नाही लोकांची सेवा करायची? जसा काळ गेला, देवेंद्र फडणवीस सरांनी आमचं कुटुंब फोडलं, पार्टी फोडली, भाजप सत्तेत आलं. आणि मग तुम्हाला काय मिळालं तर मागच्या दरवाजाने तुम्ही आमदार झाला. आणि मग आमदार झाल्यानंतर तुमची सत्ता या राज्यामध्ये होती. पण दुष्काळाच्या वेळेस जेव्हा सरकारकडनं टँकर दिले जात नव्हते तेव्हा तुम्हाला जमलं नाही कलेक्टरला सांगायचं, मंत्र्याला सांगायचं, माझ्या मतदारसंघामध्ये आमचे इथं असणारे लोक आणि मुकी जनावरं तिथं पाण्यापासून तहानलेली आहेत, काही कर पण टँकर पाठव. हे राम शिंदेला जमलं नाही. मग जिथं सरकार कमी तिथं आपण सरकार बनून लोकांची सेवा ही टँकरच्या मदतीने तिथं केली. आणि ही मदत करत असताना राम शिंदे सरांनी काय केलं तर टँकर थांबवले. मी आपल्या सर्वांना विचारतो, ज्या वस्तीवर, ज्या बूथवर, ज्या गावामध्ये मला मतदान कमी झालं तिथं असं आहे का की मी टँकर पाठवला नाही? सगळ्या वस्त्यांवर आपण टँकर दिले. का? कारण का तिथं माझ्या माता भगिनी आहेत, माझी लहान भावंड आणि लहान बहिणी आहेत, तिथं आमचे वडीलधारी आहेत, तिथं आमची मुकी जनावरं आहेत. आणि तिथं कुणीही तहानलेलं राहिलं नाही पाहिजे याची दक्षता त्या ठिकाणी आपण घेतली. आणि असं कुठलीही वस्ती आणि वाडी वस्ती आणि शहर सोडलं नाही जिथं आपण पिण्याचं पाणी दिलं नाही. पण कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केले. या कर्जत जामखेडमध्ये आपण 550 कोटी रुपये प्रत्येक गावासाठी, प्रत्येक शहरासाठी पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी आणले, मंजूर केले, टेंडर झालं ना आता त्याचं काम सुरू आहे. मग तेव्हा तुम्हाला सुचलं नाही लोकांच्या सेवेसाठी यायला? लंपीचा रोग आला तेव्हा हे महाशय गायब झाले. अहो तुमची सत्ता होती. या मतदारसंघामध्ये जे शेतकरी, त्यांच्याकडे मुकी जनावरं आहेत, गायी आहेत, यांना लंपीचा रोग तिथं लागत होता आणि तुम्ही घरी जाऊन कुठं गायब झाला काय माहित, आणि कुठल्या घरी होते हे माहित नाही. चोंडी पुण्यातलं का मुंबईचं? आणि याच्यात आपण काय केलं तर सरकारला विनंती केली, सरकारकडनं आपल्याला डोसेस मिळाले नाहीत तेवढ्या प्रमाणात. इथं असणाऱ्या डॉक्टरांना आणि LSSला आपण विश्वासात केलं. आपण फोन केला एका कंपनीमध्ये, त्या कंपनीला विनंती केली
की माझ्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या आमच्या शेतकऱ्याला आम्हाला लसी पाहिजे, 1,00,000 लसी त्या कंपनीकडनं आपण आणल्या आणि इथं असणाऱ्या आपण जनावरांना दिल्या. अहो पवारांची ताकद काही कमी नाही. एका फोनवर आपली कामं होत असतात, पण तो फोन कोणासाठी केला जातो हे पण महत्वाचं आहे. आम्ही कुठल्या तरी तुमच्या गुंडासाठी नाही तर एखाद्या व्यवसाय करायसाठी तिथं फोन नाही केला, तर फक्त कोणासाठी केला असेल तर माझ्या मायबाप जनतेसाठी तिथं फोन केला. अहो आपला मतदारसंघ एकुलता एक मतदारसंघ होता या राज्यामध्ये, जो 20 ते 22 दिवसामध्ये 100% लसीकरण इथं झालं होतं. मंत्री महोदय विखे पाटील साहेबांच्या मतदारसंघामध्ये जेव्हा 50% लसीकरण झालं होतं, तेव्हा या मतदारसंघामध्ये आपण सगळ्यांनी मिळून 100% लसीकरण तिथं करून घेतलं होतं. मग राम शिंदे सर कुठे होते माहित नाही. मी लोकात जाऊन पूर्वी गोरा होतो, आता मी काळा झालेलो आहे, पण ते मात्र गोरेवर गोरे गोरेवर गोरे जास्त होत चाललेले आहेत. मी टीका करत नाही त्यांच्या रंगावर, पण जेव्हा खऱ्या अर्थाने उन्हात आणि लोकात यायची वेळ असते हे मासे गायब होतात. जेव्हा या भागामध्ये पीक विम्याचा प्रश्न उभा राहिला, तुमची सत्ता होती, काय केला पाठपुरावा त्याच्यासाठी? काय नाही. घरी बसले. ते कुठल्या घरी आहे मला सांगता येत नाही, चोंडीच्या, पुण्याच्या का मुंबईच्या. त्यासाठी कुठेही त्यांनी पाठपुरावा केला नाही. या कार्यकर्त्यांनी, अधिकारी, मुख्यमंत्री या सगळ्यांना भेटून या मतदारसंघातल्या शेतकऱ्यासाठी 181 कोटी रुपये हे मिळवून दिले आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सुद्धा गेले. जेव्हा अतिवृष्टी झाली तेव्हा सुद्धा शेतकऱ्याला तिथं आपण मदत केली. आणि मग गेले 5 वर्ष तुम्ही घरी बसला होता आणि घरी बसल्यानंतर आता इलेक्शन आलं म्हणून तुम्ही जर तोंड दाखवत असाल तर राम शिंदे सर, इथली जनता लय हुशार आहे. त्यांना माहिती आहे कोण स्वार्थापोटी येतं आणि कोण प्रेमापोटी येतं. अहो या मतदारसंघाला कुटुंबासारखा जपलाय आम्ही, कुटुंबासारखा. इलेक्शनच्या काळामध्ये पैसा वाटला नाही, दारू वाटली नाही, पण मायबाप जनतेने आदरणीय पवार साहेबांकडे बघून, पवार साहेबांच्या कामाकडे बघून या कार्यकर्त्याला प्रेमाने तिथं निवडून दिलं. आज या रोहित पवारचं जी काय ओळख या महाराष्ट्रामध्ये असेल ती कोणामुळे असेल तर फक्त कर्जत जामखेडकरांमुळे आहे. आणि या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना गेल्या 5 वर्षामध्ये टीव्हीवर नाही तर इंटरव्ह्यू मध्ये नाही तर कुठल्याही सभेमध्ये मी खालच्या लेवलला जाऊन बोललोय का? पातळी सोडली आहे का? कारण का मला एक गोष्टीची जाण आहे, रोहित पवार हा फक्त रोहित पवार नसून रोहित पवार या कर्जत जामखेडचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे आपल्या या मतदारसंघाची जे काय आपल्याला मनापासून स्वाभिमान राखण्याचा आहे ती माझ्यासारख्याची जबाबदारी असल्यामुळे मी फार प्रामाणिकपणे तिथं काम केलेलं आहे. मला काही लोक म्हणतात, अरे तू बाहेर का प्रचाराला जातो? मी त्यांना एवढंच सांगतो, माझा विश्वास इथं असणाऱ्या जनतेवर आहे, माझा विश्वास इथं असणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांवर आहे. माझ्या जनतेने, माझ्याच इथं असणाऱ्या लोकांनी मला सांगितलेलं आहे, मतदारसंघातली काळजी तुम्ही करू नका. पवार साहेबांबरोबर, उद्धव ठाकरे साहेबांबरोबर, राहुल गांधीजींबरोबर, मित्र पक्षांबरोबर जिथं कुठं तुम्हाला जाता येईल तिथं जावा, कार्यकर्त्यासारखा काम करा, सभा गाजवा, आपण काही करा. या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणा. आणि मी तुम्हाला आश्वासित करतो, 20 तारखेला मतदान करायचं, 23 तारखेला गुलाल आपल्या अंगावर घ्यायचा, 26 तारखेला शपथविधी करायची आणि या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार येणार म्हणजे येणार. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यामुळे हे जे विरोधक आहेत तुमच्या गावामध्ये, तुमच्या वस्तीमध्ये येतील, बरंच काय बोलतील. अहो याच्यामध्ये जर आपण बघितलं, राम शिंदे सर म्हणतात गेल्या महिनाभरात मी गावागावामध्ये गेलो, गावामध्ये गेल्यानंतर लय भारी वाटलं. मग 5 वर्ष काय तुम्हाला घरी बसायला कुणी सांगितलं होतं? का नाही आला बाहेर? यायचंच नव्हतं. आता का बाहेर आले त्याचं प्रमुख कारण सांगतो. त्यांनाही माहिती
ते जिंकून येत नाहीत त्या मतदारसंघातून. पण का उभं राहायचं? तर पार्टीकडनं मोठं घबाड येणार आहे, घबाड. अहो, एका आमदारांना भाजपने आणि मित्र पक्षाने त्यांच्या 25 कोटी रुपये दिलेत इलेक्शन लढायला. बघा ना, तुमच्या गावामध्ये शहरामध्ये खानावळ सुरू झाली असेल, कार्यकर्त्यांना दारू देणं सुरू झालं असेल, याला विकत घे त्याला विकत घे, या नेत्याला खबाड दे, नागपूरला घेऊन जा, मुंबईला घेऊन जा, हे बरंच काय चालू झालंय. 25 कोटी तिथून आले. लोकसभेला मला नका विचारू, पण इथून जे भाजपचे उमेदवार उभे होते त्यांना जाऊन विचारा काय परिस्थिती होती. हट्ट धरला होता या महाशयांनी की या मतदारसंघातलं जे कुठलं अर्थकारण असेल ते फक्त माझ्याकडेच ठेवायचं, नाही तर मी रुसून बसतो. बसले रुसून 10 दिवस. मग देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला आणि मग घेतल्यानंतर जे काय मिळायचं त्यांना मिळालं, मग ते कामाला लागले. आज सकाळी का काल रात्री माझ्या मोबाईलवर एक फोटो आला. मी म्हणलं हे काय आले जरा बघावं. त्या फोटोमध्ये काय, तर मी एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे, माझ्या इलेक्शनसाठी मला पैसे द्या. अहो, मध्य प्रदेशमध्ये तुमच्या साडूची कंपनी आहे हे लोकांना माहित आहे का? तुम्ही तुमच्या जे काय ॲफिडेव्हिट द्यावा लागतं इलेक्शनच्या वेळेस, किती रुपयाची प्रॉपर्टी दाखवली त्यांनी, कुणी बघितली का? 7 का 8 कोटी रुपयाची. तुम्ही लोकांना काय सांगता? मी सालगड्याचा मुलगा आहे. मग मंत्री झाल्यानंतर असं काय झालं की चोंडीमध्ये तिथं मोठा बंगला बांधला. बंगला बांधा, माझं काहीच म्हणणं नाही. माझी चीड फक्त एका गोष्टीची आहे, चोंडी ही अतिशय पवित्र भूमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची ती जन्मभूमी आहे. तुमच्याकडे 12 खाती होती. 12 खाती 5 वर्ष असताना सुद्धा त्या पवित्र भूमीमध्ये सरकारचा 1 रुपया निधी नाही आला आणि तिथं 1 रुपया न निधी येता तुम्ही तुमचा बंगला तिथं बांधता आणि लोकांकडनं आज तुम्ही पैसे मागता. अरे काय साधी लोक आहेत का? लय हुशार लोक आहेत. त्यांना माहिती तुमचं काय चाललंय. कुठेतरी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही कितीही केला, लोकांना माहिती काय परिस्थिती आहे. रायगडमध्ये तुमची जमीन आहे, ती कशी घेतली आहे, MIDCच्या जवळ का घेतली, याच्याबद्दल मी या ठिकाणी काय बोलणार नाही. आणि तुम्ही जर माझ्यावर बोलत असाल सोन्याच्या चमच्याबद्दल, अहो ज्या कुठल्या कुटुंबात जन्मायचं हे कोणाच्या हातात असतं. फक्त प्रेमळ आई वडील मिळणं हे फार मोठं नशीब असतं आणि इथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं ते नशीब आहे, कारण त्यांचे आई वडील त्यांच्यावर प्रेम करतात. जेवढे आई वडील तुमच्यावर प्रेम करतात तेवढेच माझे आई वडील माझ्यावर प्रेम करतात. पण ज्या कुटुंबात मी जन्मलो त्या कुटुंबाने राजकीय क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जर खूप मोठं काम केलं असेल तर मी म्हणेल की नक्कीच मी भाग्यशाली आहे की पवार कुटुंबामध्ये तिथं जन्मलो. लहानपणीपासून आदरणीय पवार साहेबांचं काम तिथं मी बघितलेलं आहे आणि पवार साहेब ज्या पद्धतीने काम करत आले त्याच पद्धतीचं काम गेल्या 5 वर्ष या मतदारसंघामध्ये केलेलं आहे आणि पुढचे अनेक वर्ष फक्त या मतदारसंघामध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा कार्यकर्ता काम करणार आहे. सोन्याचा चमचा, पण त्या सोन्याचा चमचाचं तुम्ही काय करता हे सुद्धा महत्वाचं आहे. मी माझ्या आई वडिलांना विचारलं, खरंच काय लहान असताना सोन्याच्या चमच्याने तुम्ही मला चारलं का काय? माझ्या आईने आणि माझ्या वडिलांनी सांगितलं, अरे कोणाच्या भाषणाचं कोणाच्या शब्दाचं कधी सिरियस घ्यायचं नाही घ्यायचं हे तू ठरव. राम शिंदे सर तिथं बोलतोय आणि तू ते सिरियसली घेतो. मी म्हणलं नाही, मला जरा जाणून घ्यायचं होतं. उद्धव आपले एकनाथ शिंदे साहेब सुद्धा म्हणतात सोन्याचा चमचा, तिथं देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणतात सोन्याचा चमचा. म्हणलं खरंच विचारून घ्यावा आई वडिलांना, खरंच सोन्याचा चमचा होता का? अरे पण ते सोन्याच्या चमच्याचं तुम्ही काय करता हे सुद्धा महत्वाचं आहे ना. या मतदारसंघामध्ये सरकारकडनं निधी न घेता आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलंय. महिलांच्या सबलीकरणामध्ये तिथं काम केलंय. जेव्हा टँकर कमी पडलं, पाणी कमी पडलं, त्या सोन्याच्या चमच्याचा वापर करून सामान्य कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण ते पाणी दिलेलं आहे.
हे आमचे विरोधक म्हणतात कंपोस्ट बॉक्स दिला, पॅड दिलं, दप्तर दिलं, दिलं ना, काय हरकत आहे, माझ्या मुलांना देतो. गेले 20 दिवस झाला अजून माझ्या मुलाला आणि मुलीला मी भेटलो नाही. पहाटे 2-3 वाजता येतो, निघून जातो, फोनवर बोललो तर बोलतो. मग या मतदारसंघामध्ये आल्यानंतर लहान मुलाला बघितल्यानंतर जर मला माझाच मुलगा नाही तर माझीच मुलगी त्यांच्यामुळे दिसत असेल आणि त्यांच्यासाठी काहीतरी करू इच्छितो असेल तर त्याला काय हरकत आहे. चला, मी दिलं कंपोस्ट बॉक्स, तुमच्या दानात असेल खोट रबर द्या, शिशी पेन्सिल द्या. ते म्हणतात रोहित पवारनी CSR कुठून आणलं ते बघतोच. अरे काय बघायचं बघा, तुम्ही काय बघता. ईडी सुद्धा मला बघते की मी पैसे कुठून आणले. ईडीला काय नाही सापडलं, तुम्हाला काय सापडणार आहे तिथं. कारण का जो काय पैसा मी कमवलाय, तो कष्टातून कमवला नाही म्हणून मी घाबरत नाही. अहो ह्याच्यावर तुम्ही बोलत असताना जरा विचार करून बोला. ते काय म्हणतायत की मतदारसंघामध्ये रोहित पवारांचे सर्व नातेवाईक, सर्व मित्र परिवार, कुटुंबीय हे प्रचार करतायत. पहिल्यांदा राम शिंदे सर खरे बोलले. कारण माझा प्रचार कोण करतंय, तुम्ही करत आहात. आणि माझं कुटुंब काय असेल तर कर्जत जामखेडे माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती हा माझा कुटुंबातला एक व्यक्ती असल्यासारखा तिथं काम करतो आणि मी कधी आयुष्यभर विसरणार नाही. तुम्ही माझ्या आईबद्दल बोलताय, माझ्या बहिणीबद्दल बोलताय, माझ्या वडिलांबद्दल बोलताय, माझ्या पत्नीबद्दल बोलतायत. काय हरकत आहे प्रचार करण्यासाठी. हे सर्व लोक या ठिकाणी जात असतील, लोकांना भेटत असतील. आणि मग अशा पद्धतीने तुम्ही राजकारणाला जर खालच्या लेवलला घेऊन जात असाल तर इथं असणारी जनता सुज्ञ असल्यामुळे योग्य असं उत्तर या विधानसभेच्या इलेक्शनच्या माध्यमातून तुम्हाला दिलं जाईल. अहो तुम्ही भूमिपुत्र म्हणता, मला तर असं वाटतं की तुम्ही मुकादम आहे. मग अशी दत्ताभाऊनी सांगितलं मुकादम, पण दत्ताभाऊ राम शिंदे सरांच्या बद्दल बोलायचं झालं तर मुकादमाचा वेगळा अर्थ निघतो. जेव्हा एखादा पैसावाला असेल नाही तर गुंड असेल तर त्याचे हे मुका घेतात. पण एखादा सामान्य व्यक्ती असेल तर त्याला दम घालतात. अहो मुकादम शेठ, तुमचं बघा आता 24-23 तारखेला काय होते. मी तर त्यांना विनंती करतो, गेल्या वेळेस 11 वाजताच तुम्ही बाहेर निघाला होता, पुढच्या दरवाजाला चालला होता. मी विनंती केली मागच्या दरवाजाकडनं घेऊन जावा, कारण पुढे जे कार्यकर्ते ते त्यांच्याबद्दल काय करतील हे सांगता येणार नाही. पण आता विनंती एवढीच आहे, घरीच बसा, येऊ नका. आलात तर सांगता येणार नाही काय, आणि जर चुकून आलातच तर 9:30 वाजताच तुम्हाला निकाल कळणार आहे की या पवित्र भूमीमध्ये या कार्यकर्त्याला इथं असणाऱ्या लोकांनी लोकशाहीच्या माध्यमातून भरभरून तिथं प्रेम दिलेलं आहे. राम शिंदेचं भाषण ऐका, ते काय म्हणाले, चुना लावून रोहित पवारला परत पाठवायचे. बरं उदाहरण देताना चुन्याचंच दिलं. 12 खात्याचे मंत्री होते आणि 12 खात्याचे मंत्री असताना 5 वर्षामध्ये या मतदारसंघातल्या लोकांना काय केलं तर नुसता चुनाच लावलाय. हे आणतो ते करतो, हे आणतो हे मंजूर करतो ते करतो, आणि आपल्याला काय वाटलं अरे मंत्री करेल. आणि मग अशा पद्धतीने राम शिंदे सरांनी आपल्याला चुना लावला असेल तर लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला 100% त्यांना चुना लावायचा आहे. आणि त्यांचं जे लीड असेल, आपलं जे लीड असेल ते लीड 100% आपल्याला डबल या काळामध्ये त्या ठिकाणी करायचं. आणि त्यांना जे मतदान मिळालं ते कसं कमी होईल यासाठी आपल्या सर्वांना तिथं प्रयत्न करायचे हे मी इथं खरं तर म्हणतो. खरं तर अनेक विषय आहेत, अनेक गोष्टी आहेत. मी एवढंच आपल्या सर्वांना सांगेन, ही लढाई विचाराची आहे आणि या विचाराच्या लढाईमध्ये कुठेतरी आपल्या सर्वांना तिथं एकत्रित यावं लागतंय. आणि एकत्रित येत असताना आपल्या बूथवर, आपल्या गावामध्ये आपल्या सर्वांना लक्ष द्यायची जरूरत आहे. आणि मग याच्यामध्ये कुणी दमदाटी करत असेल तर त्याला उत्तर द्यावं लागते. खरं तर माझ्याबरोबर तुम्ही सर्वजण प्रचार करता, पण राम शिंदे सरांबरोबर जर बघितलं तर कोण प्रचार करते,
कोण करते? अहो कर्जत तालुक्यामध्ये देवकाते नावाचा आपला एक कार्यकर्ता आहे. राम शिंदे सरांच्या कार्यकर्त्यांनी आपला बोर्ड फाडला म्हणून त्यांनी त्यांचा बोर्ड फाडला. आणि मग त्यांना फोन करून हे नेते काय म्हणतात? शांत बसतोस का? नाही तर तुला मोका लावतो. मुकादम, सामान्य लोकांना दम आणि मुका घ्यायला ह्यांच्या बरोबर प्रचारामध्ये कोण फिरते? ज्याचा मोका लावलाय, ज्याला मोका आहे, तिथं हद्द पार केले अशा लोकांना या भागामध्ये प्रचारामध्ये घेऊन फिरतायत. फिरा फिरा, त्यांच्यामुळेच माझी कदाचित 5-6 हजाराची लीड वाढणार आहे असं मला वाटतं. कारण काय, लोकांना शांतता पाहिजे, लोकांना विकास पाहिजे, लोकांना सेफ वाटलं पाहिजे, सुरक्षित वाटलं पाहिजे. आपली मुलगी शाळेत गेल्यानंतर आपल्याला टेन्शन वाटलं नाही पाहिजे की किती वाजता आहे, कुठे असेल, काय असेल. आपण गेल्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये जे वातावरण आहे ते दहशतमुक्त केलं होतं. पण गेल्या 1.5 वर्षामध्ये राम शिंदे सरांनी काय केलं असेल तर इथं दहशत लावलेली आहे. आणि याचं उत्तर आपल्याला 100% या इलेक्शनच्या माध्यमातून द्यायचंय की लोकशाही जास्त महत्वाची, लोकांचं मत जास्त महत्वाचं आहे आणि दहशत हे आम्ही आमच्या पायाखाली तुडवतो हे दाखवण्याची वेळ खऱ्या अर्थाने या इलेक्शन मध्ये आलेली आहे. याच्यामध्ये मगाशी काही मुद्दे सांगितले, ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं शेतीचं पाणी आणण्यासाठी बलाच फॉरोप करावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो. आणि गेल्या 5 वर्षामध्ये आपण शेतीचं पाणी आणि ते सुद्धा मुबलक पाणी कर्जतचे काही 30 गावं आणि जामखेडचा पुरा तालुका यासाठी सर्वे केलाय. राज्य सरकारकडनं केलाय आणि केंद्र सरकारकडनं सुद्धा करून घेतलेला आहे. आणि हे 5 वर्षामध्ये हे काम आपण केलेलं आहे. मी तुम्हा सर्वांना आश्वासित करतो 23 तारखेला महाविकास आघाडी सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार आणि पहिली 2 कामं या कर्जत जामखेडमध्ये जर मी कुठली करणार असेल तर एक तर शेतीचं पाणी हे आल्याशिवाय राहणार नाही असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो. आणि एमआयडीसीचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. एमआयडीसी आपण जिथं पाहिजे तिथं आणणार आणि त्या एमआयडीसी मध्ये आपण कंपन्या सुद्धा आणणार आणि कंपन्या आल्यानंतर इथं असणाऱ्या सर्व मुला मुलींना तिथं हाताला काम मिळेल हे नक्कीच आपण येत्या काळामध्ये करू. राम शिंदे सर मंत्री असताना नाही तर त्याच्या आधी सुद्धा कधी एमआयडीसीची चर्चा झालेली आपण बघितली का? अहो राम शिंदे सरांनाच माहित नसेल एमआयडीसी काय असतं. पण गेल्या 5 वर्षामध्ये त्यांना शिकवले. आमच्या माता भगिनी शेतामध्ये काम करायला जेव्हा जातात तेव्हा खुरपताना सुद्धा म्हणतात अरे आपली एमआयडीसी कधी येते. हा बदल झाला गेल्या 5 वर्षामध्ये. अशा प्रकारची चर्चा या मतदारसंघामध्ये सुरू झाली आहे की आपल्या कुटुंबासाठी काय महत्वाचं आहे, आपल्या परिवारासाठी काय महत्वाचं आहे, आपल्या पुढच्या पिढीसाठी काय महत्वाचं आहे, आपल्या शेतीसाठी काय महत्वाचं आहे. आणि ही चर्चा ही सकारात्मक चर्चा आहे जी चर्चा गेल्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये झालेली आहे. खरं तर राम शिंदे सरांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं काही कर पण रोहित पवारला मतदारसंघामध्ये अडकून ठेव. नाही जमलं त्यांना. 5 वर्ष गायब. आपण 5 वर्ष काम केलं आणि या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना तिथं असणारे लोक सुद्धा म्हणतात की तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये खूप चांगलं असं काम केलंय. आणि मग अशा पद्धतीने काम केलं असेल तर नक्कीच मला विश्वास आहे की 23 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा आपली लीड गेल्या वेळेसपेक्षा 100% तिथं डबल झालेली असेल. अहो हे जे भाजपची लोक आहेत महाराष्ट्रामध्ये येऊन काय प्रचार करतात की पवार साहेबांनी 10 वर्षामध्ये कृषी मंत्री असताना 10 वर्षामध्ये काय केलं. हाच प्रश्न लोकसभेच्या वेळेस अमित शाह साहेबांनी तिथं विचारला होता महाराष्ट्रामध्ये येऊन. पवार साहेबांनी काय केलं 10 वर्षामध्ये कृषी मंत्री असताना. लोकांनी उत्तर दिलं लोकशाहीच्या माध्यमातून. 23 खासदारांवर डायरेक्ट बीजेपी 9 खासदारावर आलेली आपण सगळ्यांनी बघितले. आणि परत 4 दिवसापूर्वी अमित शाह म्हणतात की पवार साहेबांनी 10 वर्षामध्ये काय केलं. अमित शाह साहेब थोडं थांबा, 23 तारखेची वाट बघा. विथ इंटरेस्ट
महाराष्ट्राची स्वाभिमानी लोक उत्तर देतील की पवार साहेबांनी काय केलं आणि महाविकास आघाडीला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आलेत आणि काय म्हणतात, बटेंगे तो कटेंगे, म्हणजे हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करतात. अहो त्यांची वाशिमला एक सभा झाली, लय मोठी सभा झाली. मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे आले होते आणि त्यांच्या सभेमध्ये तुडुंब गर्दी झाली होती. आपल्या स्टेजवर जेवढे लोक आहेत तेवढीच लोक त्यांच्या समोर तिथे बसले होते. अरे हे द्वेषाची भाषा आमच्या या महाराष्ट्रामध्ये चालत नाही. संतांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये तुम्ही द्वेष हे पेरू शकत नाही. हे कुठेतरी लोकांनी तिथं दाखवून दिलेलं आहे. खरं तर भाजपच्या नेत्यांना मी विनंती करतो की मोदी साहेबांच्या ज्या सभा आहेत, ज्या तुम्ही 10 लावल्यात त्या 20 करा. ज्या अमित शाह साहेबांच्या सभा तुम्ही 15 लावल्यात त्या 30 करा. कारण का आता महाविकास आघाडीचे कमीत कमी 170 आमदार निवडून येणार आहेत. जर मोदी साहेब आणि शाह साहेब इथं आले आणि त्यांच्या सभा जर डबल झाल्या तर मला विश्वास आहे आपला आकडा हा 200च्या पुढे तिथंच गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुमच्या सगळ्यांची उपस्थिती बघितल्यानंतर खूप मनापासून मला आनंद वाटतोय. राशीनला देशाचे मंत्री आले होते, त्यांच्या सभेमध्ये या बाजूला जेवढी गर्दी तेवढी गर्दी होती. आज सुद्धा आठवले साहेब तिथं आलेले आहेत. एका लग्न कार्यालयामध्ये तिथं तो कार्यक्रम घेतलाय. मला काय सांगायचं की लोकांचा प्रतिसाद भाजपला नाही. कारण का या भाजपने आपल्याला काही दिलं नाही. या महाविकास आघाडी सरकारमध्ये मी आपल्या सर्वांना सांगतो, 20 तारखेला मतदान, 23 तारखेला गुलाल आपल्यावर, 26 तारखेला शपथविधी, पहिली कॅबिनेट आणि ती कॅबिनेट झाल्यानंतर तुमचे अकाउंट तिथं बघायचे आणि आमच्या शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये महाविकास आघाडी सरकारकडनं 3 लाख रुपयाची कर्जमाफी झालेली बघायला मिळेल. प्रत्येक शेतकऱ्याला 3 लाख रुपयाची कर्जमाफी झालेली बघायला मिळेल. आणि आमच्या माता भगिनींनी टेन्शन घेऊ नये. महाविकास आघाडी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, उलट महालक्ष्मी योजना सुरू करणार आहे, ज्याच्यामध्ये महिन्याला 3000 रुपये आमच्या माता भगिनींच्या अकाउंट मध्ये येणार आहेत. पण हे करत असताना तुमच्या लाडक्या मुलाला, तुमच्या लाडक्या मुलीला सुद्धा हाताला काम देणार आहे आणि तिथं विम्याच्या मदतीने 25 लाख रुपयाचा विमा आमच्या या सामान्य लोकांना तिथं दिलं जाणार आहे. गॅसमध्ये सुद्धा तुम्हाला सवलत दिली जाणार. 3 ते 4 सिलेंडर तुम्हाला तिथं मोफत वर्षाला मिळणार. हे अशा पद्धतीचं काम येत्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारकडनं तिथं केलं जाणार आहे. त्यामुळे भुलाथापाला कुणी बळी पडू नये. नेते येतील, राम शिंदे सर येतील आणि म्हणतील मंजूर आहे, सभा मंडप मंजूर, रस्ता मंजूर, चुकून एखादा माणूस म्हणला तुमचा बंगला मंजूर. अरे आचारसंहिता चालू आहे, सगळ्याला मंजूर आहे, मंजूर आहे, मंजूर आहे. मग एक काम करा, राम शिंदे सर इथं असणाऱ्या स्वाभिमानी लोकांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो की या लढाईमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता या लोकांच्या आशीर्वादाने कमीत कमी 1 लाख मताधिकारी निवडून येणार. आणि मग 23 तारखेला संध्याकाळी तुम्हाला सांगावं लागेल मंजूर आहे. बाकी कामाबद्दल तुम्ही टेन्शन घेऊ नका. सरकार आपल्या विचाराचं येते, आपण काम केल्याशिवाय राहणार नाही. बघा आता प्रवेश किती चांगले झाले, मोठे प्रवेश इथं झाले. पप्पू शहानी आलेत, 1000-2000 लोक घेऊन आलेत. त्याच्याच बरोबर विलास दांडे असतील, त्याच्याच बरोबर धनंजय भाऊ असतील, तसंच शहाजी राळेबात आणि महेंद्र राळेबातांच्या माध्यमातून भाऊराव राळेबात, अनेक विविध म्हणजे ज्याच्यामध्ये विविध गावचे सरपंच सदस्य, म्हणजे ती आकडा जरा 1000 पर्यंत आहे, त्यामुळे मी वेळ नाही घेत. हे सगळे प्रवेश दिवसा झाले का नाही झाले, आणि त्यांचे प्रवेश रात्री होतात. म्हणजे एखादं झोपलं असेल त्याला उठवतात, म्हणतात चल तुला काहीतरी दाखवतो, चला बाबा त्याच्याबरोबर डायरेक्ट चोंडीला घेऊन जाणार आणि काय कळण्याच्या आधीच गळ्यामध्ये माळा टाकणार आणि गमछा टाकणार
म्हणा झाला तुझा प्रवेश. आणि मग ह्याला जाग येऊस तर कळणार काहीतरी गडबड झाली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याकडे येणार, म्हणणार अहो काहीतरी चुकीचं झालंय, मी अपवित्र झालेलो आहे, भाजपचा गमचा माझ्या अंगात पडलेला आहे, काहीतरी करा, आपण आपल्या विचाराचा गमचा आमच्या खांद्यावरती टाका. आणि मग दुसऱ्या दिवशी आपण तिथे प्रवेश करतो. त्यामुळे हे जे काय चाललंय ना रात्रीचं काम, ते देवेंद्र फडणवीसांमुळे झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस शपथविधी पण कधी करतात? पहाटे. त्यांना पाठिंबा प्रतिसाद कोण देतं ते त्यांनाच माहिती आहे. अहो आम्ही दिवसा ढवळ्या तिथं काम करतो, सामान्य लोक आहेत, दिवसा सकाळी उठतो, संध्याकाळी रात्री झोपतो आणि मध्ये काम करतो. तुमचं काम मात्र रात्रीच. लोक सुद्धा जी येतात त्यांची जे दमदाटी करणारे रात्रीच. आणि मग असं जे काय काम करणाऱ्या लोकांना मला एवढंच सांगायचंय, महाविकास आघाडी सरकार येणार आहे, लोकांच्या बाजूने आम्ही निर्णय घेऊ, निष्ठावंतांना आम्ही ताकद देऊ, पण गद्दारांना पुढे आम्ही सोडणार नाही. पण गद्दारी दोन टाईपची. एक आपल्यातलेच लोक ज्यांनी गद्दारी केली ते एक गद्दार, पण जे विचाराला गद्दारी करतात, जे सामान्य लोकांना दम देतात, जे सामान्य लोकांना अडचणीत आणतात, डोक्याला बंदूक लावतात, त्यांना सुद्धा आम्हाला सांगायचं तुम्ही सुद्धा गद्दार आहात आणि आम्ही तुम्हाला येत्या काळामध्ये सोडणार नाही. त्यामुळे जे कोणी आपले कार्यकर्ते असतील अजिबात घाबरायचं नाही, अजिबात तुम्ही तिथं कुठं मागे हटायचं नाही. कुणी तुमचं काय करत नाही, तुमच्या केसाला जर कुणी हात लावला त्याचा हात छाटण्याची जबाबदारी त्या ठिकाणी माझी आहे. काही लोक म्हणतील दमदाटी करतोय, अरे सामान्य लोकांच्या बाजूने दमदाटी करण्यासाठी आम्ही असतो आणि सामान्य लोकांवर दमदाटी करणारे हे तुमच्या बरोबर आहेत आणि तुम्ही आहात. हाच तर आमच्या तर तुमच्यामध्ये फरक आहे. आम्ही काय सामान्य लोकांना दमदाटी करत नाही, पण जे सामान्य लोकांना अडचणीत आणणार त्यांना सोडत पण नाहीत. हे 23 तारखेनंतर कळणार आहे. त्यामुळे उग्याच बेडकासारख्या काही लोकांनी उड्या मारू नये, नाही तर उड्या मारायच्या तर आत्ताच मारा. 23 तारखेनंतर तुम्हाला उड्या मारण्यासाठी सुद्धा आम्ही सोडणार नाही. राम शिंदे सर, तुम्हाला प्रचाराला कुणी मिळत नसेल, नाही तर कदाचित तुम्हाला तसलीच लोक लागत असतील, म्हणून तुमचं जे काय चाललंय ते चालू द्या. तसंही तुम्ही उद्या जाऊन जामखेड तालुक्यामध्ये राहणार नाही. तुम्ही उद्या जाऊन येडशीलाच तुम्हाला जावं लागणार आहे. ओरिजिनली तुम्ही तिकडचे जावं लागणार आहे तिकडं. धाराशिवची लोक तुम्हाला घेतील नाही घेतील हे मला सांगता येणार नाही. अहो या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यापासून सगळ्यांपर्यंत काम केलं. आमच्या व्यापाऱ्यांना मला विनंती करायची की त्यातले तुमच्यातले काही जण अंधभक्त आहेत. अंधभक्त होऊन काय फायदा नसतो. आजपर्यंत फक्त भाजपला तुम्ही कदाचित बटन नाही तर तिथं मतदान केलं असेल, पण हे जे अंधभक्त जे कुठले कार्यकर्ते व्यापारी असतील ते मी समजून घ्या की इथं आपल्या काळामध्ये राज हा सामान्य लोकांचा होता. इथं राज्य जर कोण करत होतं तर हे माणसं इथं राज्य करत होते. पण भाजपच्या एका व्यक्तीला मागच्या दरवाजाने आमदार केल्यानंतर या शहरामध्ये या भागामध्ये गुंडा राज मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि हे उद्या परवडणार नाही. खर्ड्याच्या व्यापाऱ्यांना जाऊन विचारा कोण कुणी कुठं जमिनीवर ताबा घेतला आणि तो कुणी घेतला. आणि अशी परिस्थिती या कर्जत जामखेडमध्ये नको असेल तर भाजपला आपल्याला पायाखाली तोडवावं लागणार आहे. तुम्ही तुमच्या जमिनीच्या किमती बघा, तुमच्या प्रॉपर्टीच्या किमती बघा. गेल्या 5 वर्षामध्ये या भागामध्ये फक्त प्रॉपर्टीच्या किमती आणि जमिनीच्या किमती वाढलेल्या आहेत. त्याचा फायदा जर कोणाला झाला असेल तर इथं असणाऱ्या लोकांना फायदा झालाय. का? कारण बदल होतोय, सकारात्मक बदल त्या ठिकाणी होतोय आणि हा सकारात्मक बदल येत्या काळामध्ये नक्कीच त्या ठिकाणी हा विकासाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. मी एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो, गेल्या 5 वर्षामध्ये राजकारणाचे अनेक धडे मी घेतलेले आहेत, शिकलेलो आहे. पण गेल्या 5 वर्षामध्ये जे काम इथं केलं, जे काम या महाराष्ट्रामध्ये केलं ते फक्त ट्रेलर होतं, पिक्चर अजून बाकी आहे.
फर्स्ट टाइमचा आमदार, तो सुद्धा तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने पहिल्या टर्मचा आमदार. पण तुमच्या या लोकप्रतिनिधीची दखल दिल्ली पासून पार गल्लीपर्यंत सगळ्या तिथं असणाऱ्या भाजपच्या नेत्यांना घ्यावी लागते. दिल्लीचे नेते मुंबईत येतात तेव्हा त्यांना कर्जत जामखेडवर चर्चा करावीच लागते. आणि राज्यातले भाजपचे नेते तर कुठलाही नेता आला जामखेडमध्ये काय झालं हे सांगा असं ते म्हणतात. कारण कर्जत जामखेडचं वजन या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वाढलेलं आहे. पण ही फक्त सुरुवात आहे, बरंच काय करायचंय. आणि येत्या काळामध्ये मी आपल्या सर्वांना शब्द देतो की असा वेळ येणार आहे या महाराष्ट्रामध्ये की कर्जत जामखेड मधूनच महाराष्ट्राचे प्रमुख निर्णय हे घेतली जातील अशी ताकद या कर्जत जामखेडची आहे. आणि ही ओळख, ही ताकद फक्त तुमच्यामुळे आहे. तुम्ही पाठबळ दिलं, तुम्ही पाठिंबा दिला, त्यामुळे हा कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये जाऊन तिथं कुठेही जाऊन बोलू शकतो. मला अभिमान कशा गोष्टीचा वाटतो, अरे कर्जत जामखेडचे आमदार आलेत, अरे अभिमान वाटतो राव. तुम्ही सुद्धा या महाराष्ट्रामध्ये कुठेही आज गेला तर कर्जत जामखेडला ओळखत नाही असं कुणी आपल्याला भेटणार नाही. पूर्वीची काय परिस्थिती होती, आता बदल झाला का नाही झाला? आपण तर कुणी केलाय तो तुम्ही केलाय. पण आपल्यात क्षमता होती, आपल्यात ताकद होती, पण व्यासपीठ मिळत नव्हतं. अहो एखाद्याची गाडी सुद्धा जर पकडली नाही एखाद्या पोलिसाने आणि म्हणला कुठला आहेस, म्हणतो कर्जत जामखेडचा आहे, ठीक आहे नंतर सापडू नको, जा आता. वाढलं का नाही वजन? अहो इलेक्शनच्या काळामध्ये अनेक आमचे पदाधिकारी आम्हाला भेटले, म्हणले तिथं तिकीट द्यायचंय, तिथं तिकीट द्यायचंय. क्रिकेटची एखादी गोष्ट असेल त्या बाबतीत सुद्धा लोक भेटतात. एखादं ऍडमिशन असेल, आपले पाहुणे दुसरीकडचे येतात आणि म्हणतात ऍडमिशन करून घ्या. बदली करायची असेल तरी लोक येतात. का? कारण का आपलं वजन वाढलेलं आहे, तुमचं वजन वाढलेलं आहे, तुमची ती ताकद आहे. आणि माझी ताकद जर कोण असेल तर ते तुम्ही सर्वजण आहात. त्यामुळे हे जे काही आपले विरोधक आहेत त्यांच्या भाषणाकडे काय लक्ष देऊ नका. ते काही बरळतील, काही बोलतील. राशीनला आपण एक स्टेडियम केले. राम शिंदे सर काय म्हणतात, इथं काय IPL मॅचेस घेतली जाणार का? आणि बारामतीमध्ये कुठं स्टेडियम आहे? अहो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एकदम मोठं स्टेडियम हे बारामतीला आहे. ते आम्ही तिथं करून दाखवलंय. आणि आतापर्यंत या मतदारसंघामध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही करून दाखवल्यात. त्यामुळे चॅलेंज करायचं असेल राम शिंदे कोणालाही करा, पण पवारांना करू नका. आणि पवारांमध्ये सुद्धा अजून एक गोष्ट सांगतो, रोहित पवाराच्या नादी तर कुणीच लागू नये. मला म्हणतात इथं IPL ची मॅच घेऊ शकता का? अहो राम शिंदे सर, आम्ही पुण्यामध्ये IPL च्या मॅचेस सोडा, आम्ही वर्ल्ड कपच्या मॅचेस सुद्धा पुण्यामध्ये घेतलेल्या आहेत. तुम्ही मॅचेस बोलू नका, तुम्हाला IPL चं तिकीट मिळतं का आधी ते बघा. काय उगाच आव आणायचा, काढली जीभ लावली टाळ्याला. कशाला टाळ्याला का कपाळाला? कशाला म्हणतात? हे उगाच काहीतरी फालतूगिरी चालली इथं. बोलण्यासारखं खूप आहे, पण अजून पुढे बोलत गेलो तर जरा अडचण होऊन जाईल. बोला बोला म्हणा. ह्यातले काय मासे तर मी आता काय बोललो उद्या कळणार नाही. बघा तिथं बसले, आठवणार ना काय म्हणलं तुम्ही? 90% मतदान. पण एक विनंती आहे, त्या दिवशी तरी तुम्ही नीट राहा. हा सारोळ्याच आहे काय? त्यामुळे लय भारी इलेक्शन रे, लय चांगले. अजून काय कुठला विषय राहिलाय का? सांगितलं हो लाडक्या बहिणीचं नका काळजी करू. हा कोणाला भाऊकी आहे ना आपली. माझ्या पुढे पण आहात, मागे पण आहेत, सगळे आहेत. इथं आमचे जे पदाधिकारी आहेत ना, म्हणजे खरंच त्यांना मानलं. भाजपली जेव्हा आमचं कुटुंब फोडलं, आमची पार्टी फोडली, तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चा नेत्यांमध्ये अशी होती की संपलं.
पवार संपले, पवार साहेबांचं आता काय राहिलं नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या बरोबर राहिले, त्यासाठी मी सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करतो। देवेंद्र फडणवीसांना वाटलं होतं पवार साहेबांचं राजकारण संपलं आणि म्हणाले की ते पैलवान झालेत। कोण? देवेंद्र फडणवीस। अरे तुम्ही पैलवान व्हा नाही तर काही व्हा, वस्ताद मात्र आमच्याकडेच आहेत। आणि पवार साहेब असे वस्ताद आहेत, एक नाही किती डाव खिशामध्ये घेऊन येत कोणालाच कळत नाही। एक डाव तर लोकसभेमध्ये दाखवून दिला आणि आता विधानसभेमध्ये बघा, हे दिल्लीची लोक आलीत ते तर महाराष्ट्रामध्ये गुजरातशाही लागू करायला, कळणार पण नाही काय झालं कसं झालं, ही परिस्थिती आहे। अहो महायुतीचे म्हणजे भाजपचे एक तरी नेता प्रचार करताना दिसतोय का तुम्हाला? विखे पाटील साहेब कुठे मतदारसंघात, महाजन साहेब कुठे त्यांच्या मतदारसंघात, बावनकुळे साहेब कुठे त्यांच्या मतदारसंघात, महायुतीचे दुसरे नेते अजितदादा पक्षातले कोणी दिसतंय का आपल्याला? आपापल्या मतदारसंघात अडकून बसले। शिंदे साहेब फक्त एकटेच फिरतात, बाकी सगळे त्यांच्या मतदारसंघात, म्हणजे मंत्री असताना सुद्धा बाहेर फिरता आलं नाही। आणि मी फक्त पहिल्या टर्मचा आमदार तरी बाहेर फिरतो, त्याचे कारण म्हणजे तुमची ताकद आहे आणि तुम्ही सर्वजण आहात। अहो मला काय पत्रकारांनी विचारलं काय वाटतं तुम्हाला, की ते म्हणतात की त्यांचे 160 निवडून येतील। मी म्हटलं काय, त्यांचे सर्व नेते त्यांच्याच मतदारसंघात अडकून बसलेत। तिकडचे उमेदवार फोन करतात नेत्यांना, अहो नेते साहेब आमच्या प्रचाराला की या की राव। मग नेता हळूच म्हणतो, तुझं सोड आमचंच वाट लागली तर आमचंच काय होईल माहित नाही। हे भाजपच्या नेत्यांचं झालंय। अहो नेते सुद्धा निवडून येत नाही अशी परिस्थिती त्यांची। खरंच ही परिस्थिती आहे, कारण लोकांनी या महाराष्ट्रामध्ये ठरवलेलं आहे की आता यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा। हे देवेंद्र फडणवीस साहेब स्वतःला काय म्हणतात? आधुनिक काळाचे काय म्हणतात ते? चाणक्य नाही, अभिमन्यू। ते आपल्याला वाटतं ते खरे म्हणा, पण आपल्याला बोलता येणार नाही। आधुनिक काळाचे अभिमन्यू। अभिमन्यू चांगली व्यक्ती होती, चक्रव्यूहामध्ये ते गेले, पण चक्रव्यूहातून बाहेर आले का? आता सामान्य लोक महागाईच्या चक्रव्यूहामध्ये आहेत का? आहेत। शेतकरी अडचणीत आहे का? आहे। आमचा बेरोजगारीच्या चक्रव्यूहामध्ये युवा अडकलाय। मग कसं कळणार देवेंद्र फडणवीसांना यांना कसं बाहेर काढायचं? अहो देवेंद्र फडणवीस काय असतील ते जनरल डायर आहेत, नवीन युगातले जनरल डायर। तुम्हाला कळणार नाही जनरल डायर कोण होतं। ब्रिटिश काळामध्ये जालियनवाला बाग जेव्हा घटना घडली, तिथं एक ब्रिटिशचे अधिकारी होते, त्यांचं नाव होतं जनरल डायर। त्यांनी काय केलं होतं तर अशाच महिला, लहान मुलं, वडीलधारी युवा भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी आंदोलन करत होते। या जनरल डायरनी काय केलं तर अशा सामान्य लोकांवर लाठीचार्ज केला ब्रिटिश काळामध्ये आणि गोळ्या झाडल्या। आज काय वेगळी परिस्थिती आहे? जालन्याला काय झालं? देवेंद्र फडणवीसांनी फोन केला आणि सांगितलं काय परिस्थिती आहे, ऐकत नाहीत, शांत बसलेत पण ऐकत नाहीत। एक काम करा, घाला गोळ्या आणि करा लाठीचार्ज। झाला का नाही लाठीचार्ज? अहो महिलांना डोकी फोडली, लहान मुलांना मारलं, वडीलधारांना मारलं। एवढं सुद्धा मन या माणसाकडे नाही, देवेंद्र फडणवीसांकडे। तिथं पुण्यामध्ये आळंदीला वारकरी संप्रदायाची काही युवा कार्यकर्ते तिथं आंदोलन करत होते, त्यांच्यावर सुद्धा लाठीचार्ज देवेंद्र फडणवीसांनी केला। अहो अतिशय विचित्र लोक आहेत। तुम्ही जर बघितलं तर ज्या जगामध्ये सगळ्यात खोटं बोलणारा नेता कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत। म्हणजे मराठा समाजाला खेळवत ठेवायचं, धनगर समाजाला खेळवत ठेवायचं। भुजबळ साहेब काय म्हणले होते आपल्याकडे असताना की ओबीसीचं राजकीय आरक्षण जर कुणी अडवलं असेल
तर त्याचं प्रमुख कारण असेल देवेंद्र फडणवीस भाजप. हे भुजबळ साहेब त्या काळामध्ये बोलले होते. म्हणजे ओबीसी समाजाला खेळवत ठेवायचं. आणि यांचे नेते, प्रमुख नेते अमित शाह साहेब महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर काय म्हणतात? आंदोलन चालले महाराष्ट्रात. कोणाकोणाचं चाललंय? त्यांना सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी, ओबीसी समाजाचं चाललंय, मराठा समाजाचं चाललंय, धनगर समाज चाललंय, आदिवासी समाजाचं चाललंय. मग अमित शहानी सांगितलं, अहो आमच्या गुजरातमध्ये असं झालं असतं ना तर पायाखाली तोडत आम्ही आंदोलन. मग महाराष्ट्रामध्ये करायला काय हरकत आहे? मी प्रश्न आपल्या सर्वांना करतो. आपण आपल्या हक्कासाठी तिथं आंदोलन करतो, उपोषण करतो. मग अशा परिस्थितीमध्ये जर सरकारकडनं आपल्यावर दबाव आणला जात असेल आणि ओबीसी पासून, मराठा पासून जे धनगर समाजाचे कार्यकर्ते जे तिथं आंदोलन करत होते त्यांचं जर आंदोलन मोडून काढून त्यांच्यावर लाठीचार्ज केला असता तर हे आपण मराठी माणूस म्हणून हे खपून घेणार का? हात वर करून खपून घेणार का? मग याला उत्तर देण्याचा काळ कधी आला असेल तर ती आत्ताची वेळ आहे. आणि ती तारीख आहे 20 तारीख सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. त्यामुळे मी काही घोषणा इथं करेल, त्याला फक्त प्रतिसाद आपण सगळ्यांनी तिथं द्यावा अशी विनंती. रामकृष्ण हरी. शेवटपर्यंत हात वर करून रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. पवार साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आदरणीय उद्धव ठाकरे साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आदरणीय राहुल गांधी जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. थांबा थांबा. रामकृष्ण हरी. मग ते 20 तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये वाढ व्हावी यासाठी तुम्ही सर्वजण प्रयत्न करणार का? तुम्ही पाठिंबा देणार का? तुम्ही सगळ्यांनी जर 10-10, 20-20 लोकांची जबाबदारी घेतली तरी मला विश्वास आहे आपलं लीड 1 लाखाच्या पुढे जाईल. इथं असणारे शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचे सर्व पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करतो. खरं तर संजय राऊत साहेब गाणं बंद करा. संजय राऊत साहेब फोनवर बोलणार होते पण मी त्यांना विनंती करेल की फोनवर बोलण्यापेक्षा एक छोटासा व्हिडिओ त्यांनी तिथं पाठवावा. आणि ज्या लोकांनी त्यांचं हेलिकॉप्टर उडण्याची परवानगी दिली नाही त्यांच्याकडे आम्ही बघून घेतो 23 तारखेनंतर. पण आपण हे सर्व मित्र पक्ष म्हणून लढत आहोत. त्यामुळे या मित्र पक्षांबरोबर सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत हे इलेक्शन आपल्याला प्रामाणिकपणे तिथं लढायचे आणि जिंकायचं सुद्धा आहे. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रवेश घ्यायचा आहे. बाईक राहू द्या चालू. दादा प्रवेश घ्या.